नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। मराठी विरोधी वक्तव्य करणाऱ्या खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात मनसेने ठाण्यात तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। मराठी लोगों को हम पटक पटक के मारेंगे या विधानानंतर संताप व्यक्त करत मनसेने नितीन कंपनी चौकात दुबेंना समुद्रात बुडवतानाचं व्यंगचित्र फलक लावलाय। फलकावर हिंदी सक्तीचा माज असाच ठेचला जाईल असा इशारा देत मनसेने हिंदी सक्तीच्या विरोधात आपली भूमिका स्पष्ट केली आहे। नवी मुंबईतील एका 35 वर्षीय महिला शिक्षिकेने आपल्या 10वीतील विद्यार्थ्याशी सोशल मीडियावर अयोग्य वर्तन केल्याचा प्रकार उघड झालाय। रात्री इंस्टाग्राम व्हिडिओ कॉल दरम्यान शिक्षिकेने अर्धनग्न अवस्थेत मुलाला कपडे काढण्यास सांगितले। मुलाने स्क्रीन रेकॉर्डिंग केल्याने प्रकार आईसमोर आला आणि तिने पोलिसात तक्रार दाखल केली आहे। पोलीस तपास सुरू आहे। भाजप नेत्या पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसलाय। त्यांचे 35 वर्षांचे कट्टर समर्थक राजाभाऊ मुंडे व पुत्र बाबरी मुंडे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा निर्णय घेतलाय। 7 ऑगस्टला अजित पवारांच्या हस्ते अधिकृत प्रवेश सोहळा होणार आहे। छत्रपती संभाजीनगरात एका इसमाने खोटे जात प्रमाणपत्र सादर करत पोलीस खात्यात नोकरी मिळवली होती। त्याने चक्क 35 वर्षे पोलीस खात्यात नोकरी केली। पीएसआय म्हणून प्रमोशन देखील मिळवलं, पण गफार पठाण यांचं जात प्रमाणपत्र वैध नसल्याचं स्पष्ट झालं आणि नोकरी गेली। पेणच्या गणेश मूर्ती व्यवसायाला महिलांचाही हातभार लागलाय। महिला बचत गटांच्या माध्यमातून यावर्षी 1.5 लाखांहून अधिक गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत। बचत गटातील महिलांनी 1,56,020 गणपती मूर्ती तयार केल्या असून यामधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील वरिष्ठ निरीक्षक दया नायक यांना निवृत्तीच्या 2 दिवस आधी पदोन्नती मिळाली आहे। एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक आता सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पुढील 2 दिवस काम सांभाळतील। नायक यांच्यासह जीवन खरात, दीपक दळवी आणि पांडुरंग पवार यांनाही सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे। राज्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीत 2,98,603 बाधित शेतकऱ्यांच्या 1,87,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झालंय। त्यांच्या नुकसानीपोटी शासनाने 337,41,43,53,000 इतका निधीस मान्यता दिली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे। केंद्र सरकारच्या जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कर विभागातील एका लिपिकाने दारूच्या पैशांसाठी कार्यालयातील फाईल्स भंगारात विकल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय। नागपूरच्या सिव्हिल लाईन्स येथील व्हीसीए स्टेडियम समोर केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाचे नागपूर झोनल कार्यालय आहे। याच कार्यालयातील लिपिकाने हा धक्कादायक प्रकार केलाय। 1982 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यापासून स्वतंत्र झालेल्या गडचिरोली जिल्ह्याला तब्बल 43 वर्षांनंतर स्वतंत्र डाक विभाग म्हणून मान्यता मिळाली आहे। केंद्र सरकारच्या टपाल विभागाने 28 जुलै रोजी अधिकृत पत्राद्वारे ही घोषणा केली असून लवकरच गडचिरोलीमध्ये स्वतंत्र मुख्य पोस्ट कार्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे। यामुळे स्थानिक टपाल सेवा अधिक गतिमान व सुलभ होणार आहे। शहरातील रस्ते चकाचक असतानाही ग्रामीण भागातील लाडसावंगी सय्यदपूर दरम्यानचा पूल पावसात वाहून गेल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। पर्यायी मार्ग नसल्याने एका गरोदर महिलेला पाईपावरून वाट काढत आरोग्य केंद्र गाठावं लागलं। प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी नवजात बाळासह तिला पुन्हा याच मार्गाने घरी परतावं लागलंय। अमरावतीत 10 वर्षीय मुलीच्या पोटात तब्बल अर्धा किलो वजनाचा केसांचा गोळा आढळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेत हा केसांचा पुंजका बाहेर काढलाय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं निरीक्षण विशेष मकोका न्यायालयानं नोंदवलं आहे। वाल्मिक कराडनं आपण दोषी नसल्याचं सांगत दोषमुक्तीचा अर्ज बीड न्यायालयाकडे सादर केला होता। याच अर्जावर निर्णय देत न्यायालयानं काही निरीक्षणं नोंदवली आहेत। पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। या प्रकरणी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करत मुंबई उच्च न्यायालयाला आव्हान दिलंय। सर्वोच्च न्यायालयानं आजच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवल्याची माहिती वंचितचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। मालेगावच्या भिक्खू चौकात 29 सप्टेंबर 2008 ला बॉम्बस्फोट झाला होता। उद्या मुंबईच्या विशेष न्यायालयात या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे। यात संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यासह 7 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी एनआयएने न्यायालयाकडे केली आहे। त्यामुळे न्यायालय काय निकाल देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।
सातारा पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक पथकातील सूर्या श्वानाचा मंगळवारी हृदयविकारानं मृत्यू झालाय। शासकीय इतमातात मानवंदना देऊन सूर्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। झारखंडमधील ऑल इंडिया ड्युटी मीट स्पर्धेत सूर्यानं सुवर्ण पदक पटकावत सातारा जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोला होता। दलित आयटी तज्ञाचे ऑनर किलिंग झाल्याची घटना तिरुनेलवेली येथे रविवारी 27 जुलै रोजी घडली। अनुसूचित जातीच्या या आयटी तज्ञ तरुणाचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते। आपल्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून तिच्या भावाने आयटी तज्ञ तरुणाची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे। बिहारच्या बेगुसरायमध्ये 8 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या एका जोडप्याचा मृतदेह आढळून आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। मृत्यूपूर्वी पतीने फेसबुकवर पत्नीचा फोटो पोस्ट करत अलविदा असं लिहिलं होतं। ही घटना बेगुसरायमधील बहादुरपूर गावात घडली आहे। शुभम कुमार आणि पत्नी मुन्नी देवी अशी मृतांची नावे असून या दोघांनी 8 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता। लडाखमधील गलवान खोऱ्यात मोठी दुर्घटना घडली आहे। खोऱ्यातील चारबाग भागात एक जीवघेणा अपघात झालाय। लष्कराच्या वाहनावर एक मोठी दरड कोसळली, त्यामुळे वाहनांचे प्रचंड नुकसान झाले। वाहनात प्रवास करणारे 2 अधिकारी शहीद झाले तर 3 अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना विमानाने रुग्णालयात हलवण्यात आले। लेफ्टनंट कर्नल मनकोटिया आणि दलजीत सिंग अशी शहीद जवानांची नावे आहेत। हरियाणा सरकारने सुरू केलेल्या महत्वाकांक्षी परिवार पहचान पत्र योजनेमुळे एक अत्यंत रंजक आणि काही प्रमाणात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। या आकडेवारीनुसार हरियाणा राज्यात तब्बल 2779 पुरुषांनी 2 किंवा त्याहून अधिक विवाह केल्याचं उघड झालंय। हरियाणा परिवार पहचान पत्र प्राधिकरणाने ही माहिती जाहीर केली आहे। उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये बँकवाल्यांची गुंडगिरी दिसून आली आहे। तेथे खासगी बँकेने कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडल्या। कर्जाचा हप्ता न भरल्यामुळे एका खासगी मायक्रो फायनान्स बँकेने एका महिलेला 5 तास ओलीस ठेवल्याचा आरोप आहे। हप्ता दे आणि बायकोला ने असं तिच्या पतीला सांगण्यात आलं अशी माहितीही समोर आली आहे। जगभरात संघर्ष वाढताना भारताने पहिल्यांदा सिरियाच्या अंतरिम सरकारशी औपचारिक चर्चा केली आहे। दमास्कसमध्ये भारताचे वाना विभागाचे संचालक सुरेश कुमार यांनी सिरियाच्या वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेतली। हे सरकार अहमद अल शारा यांच्या नेतृत्वाखाली आहे, जे पूर्वी अल कायदाशी संबंधित होते। रशियाच्या पूर्व कामचटका द्वीपकल्पात आज भूकंपाचा एक जोरदार धक्का बसला। या तीव्र भूकंपाच्या धक्क्यानंतर संपूर्ण प्रशांत महासागर क्षेत्रात त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आलाय। या शक्तिशाली भूकंपाने केवळ रशियालाच नव्हे तर जगभरातील अनेक देशांना अलर्ट मोडवर टाकलंय। रशिया, जपान, अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, चीन, इंडोनेशिया, तैवान, फिलिपिन्स, पेरू, मेक्सिको आणि इक्वाडोर यांसारख्या देशांमध्ये त्सुनामीची चेतावणी जारी करण्यात आली आहे। चीनमध्ये अलीकडेच एक घोटाळा उघडकीस आलाय, ज्याला क्रॉस ड्रेसिंग घोटाळा म्हटलं जातंय। एक व्यक्ती महिला असल्याचं भासवून लोकांना डेट करत असे आणि त्यांच्याकडून पैसे उकळत असे। त्यानंतर त्या व्यक्तीने ते सर्व आयफोन विकले आणि त्यातून मिळालेल्या पैशातून स्वतःसाठी एक घर विकत घेतलंय। एक व्हायरल घोटाळा उघडकीस आल्यानंतर ही मजेदार कहाणी चर्चेत आली आहे। बँक ऑफ बडोदामध्ये स्थानिक बँक अधिकारी पदांसाठी भरती सुरू आहे। स्थानिक बँक अधिकारी पदाच्या तब्बल 2500 जागा भरल्या जाणार आहेत। ही भरती बँक ऑफ बडोदा भरती बोर्डाकडून जाहीर करण्यात आली आहे। या भरतीसाठी अर्ज करणे 4 जुलैपासून सुरू आहे, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑगस्ट 2025 आहे। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मंगळवारी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने 10वी व 12वीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आलाय। नाशिक विभागाचा 10वीचा निकाल 64.31% तर 12वीचा निकाल 63.99% लागला आहे। या परीक्षेत 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार आहे। ब्रिटनमधील प्रतिष्ठित ब्रिस्टल विद्यापीठाला भारताची आर्थिक राजधानी मुंबईत कॅम्पस स्थापन करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता मिळाली आहे। विशेष म्हणजे पुढील वर्षापासून हे विद्यापीठ इथे आपला कारभार सुरू करेल। या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे ब्रिटनमध्ये जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या परंतु आर्थिकदृष्ट्या ते न परवडणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचे स्वप्न मायदेशातच पूर्ण करता येणार आहे। मेटानं वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेप्रती कटिबद्धतेला अधिक दृढ करत अँटी स्कॅम मोहिमेची दुसरी आवृत्ती स्कॅम से बचो 2.0 लॉन्च केली आहे। ही मोहीम डिजिटल सुरक्षिततेबाबत सूचना देण्यासह मार्गदर्शन करते। यावर्षी ही मोहीम रस्त्यांवर राबवण्यात येणार आहे, जिथे जगभरात संवादांना चालना देण्याकरिता धाडसी विनोदी प्लेकार्डचा वापर करण्यासाठी प्रसिद्ध डिजिटल क्रिएटर साइन बोर्ड वाला सोबत सर्जनशील सहयोग करण्यात आलाय।
टीसीएसच्या जगभरातील सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे, जी कंपनी इतिहासातील सर्वात मोठी कपात ठरली आहे। टीसीएसने कर्मचारी कपात केल्यावर नोकरदारांच्या जीवाला घोर लागलाय, तर दुसरीकडे सीईओ के कृतिवासन यांच्या वार्षिक उत्पन्नावर तीव्र टीका उमटली आहे। कंपनीचे सीईओ के कृतिवासन यांना आर्थिक वर्ष 2025 मध्ये मिळालेल्या एकूण पगारात 1,39,00,000 रुपये मूळ वेतन, 2,12,00,000 रुपये भत्ते आणि सुमारे 23 कोटी रुपये कमिशनचा समावेश आहे। सुशांत सिंग राजपूत प्रकरणी मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टानं रिया चक्रवर्तीला नोटीस बजावली आहे। सीबीआयने या प्रकरणी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टच्या संदर्भात कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून ही नोटीस रियाला पाठवण्यात आली आहे। रियानं सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या 2 बहिणींविरोधात तक्रार दिली होती। या तक्रारीवर आयपीसी आणि एनडीपीएस कायद्यातील तरतुदींनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता। इंग्लंड विरुद्धच्या 5व्या कसोटी सामन्यापूर्वी गौतम गंभीरचा ओव्हल पिच क्युरेटर ली फोर्टिसशी वाद झाला होता। फोर्टिसने गौतम गंभीर विरुद्ध तक्रार करण्याची धमकी दिली होती। जर गौतम गंभीर पिच क्युरेटर ली फोर्टिसशी झालेल्या वादात दोषी आढळला तर त्याला आयसीसीच्या आचारसंहितेनुसार शिक्षा होऊ शकते। जर आयसीसीला वाटत असेल की गंभीरचे उल्लंघन फार गंभीर नाही तर त्याला औपचारिक इशारा देऊन सोडून दिले जाऊ शकते, परंतु जर आयसीसीला हे उल्लंघन गंभीर वाटले तर त्याची मॅच फी कापली जाऊ शकते। गंभीरच्या बाबतीत त्याचे वर्तन आक्रमक होते आणि त्याने अपमानास्पद भाषा देखील वापरली, ज्यासाठी दंड आकारला जाऊ शकतो। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।